इयत्ता 10वीच्या सर्व विद्यार्थ्यांचं या व्हिडिओमध्ये हार्दिक स्वागत. आज आपण प्रकरण 4 अर्थनियोजन यातील सराव संच 4.2 मधील प्रश्न 6 आज आपण अभ्यासणार आहोत. प्रश्न आहे पहा, थोडासा वेगळ्या पद्धतीचा प्रश्न आहे. खाली दिलेल्या माहितीवरून दुकानदार ते ग्राहक त्याला B2C यासाठीचे कर बीजक, त्याला इंग्रजीमध्ये टॅक्स इनव्हॉइस म्हणतात, ते आपल्याला त्या ठिकाणी तयार करायचं आहे. या ठिकाणी तिने एक सूचना दिली आहे पहा, नाव, पत्ता, तारीख इत्यादी तुमच्या पसंतीनुसार घ्या. म्हणजे पुरवठादाराचं नाव, त्याचा पत्ता, त्याचं राज्य, बिलाची तारीख, बिलाचा क्रमांक आणि त्याचा GSTN नंबर हे आपण आपल्या पसंतीनुसार कोणतंही घेतलं तरी चालेल. त्यानंतर वस्तूचा तपशील आहे पहा, मोबाईल बॅटरी, त्याचा दर आहे 200 रुपये, म्हणजे एका नगाला 200 रुपये, आणि त्या मोबाईल बॅटरीचा GSTचा दर आहे 12%. त्यानंतर त्या मोबाईल बॅटरीचा एजेशन कोड हा आहे 8507. त्यानंतर दुसरी त्यांनी वस्तू दिलेली आहे, हेडफोन, त्याचा दर आहे 750, एका हेडफोनचे 750 रुपये, आणि त्याचा GSTचा दर मात्र 18% आहे, आणि त्या हेडफोनचा एचएसन कोड हा 8518 आहे. ही जी काही दिलेली माहिती आहे, या दिलेल्या माहितीवरून आपल्याला एक कर बीजक तयार करायचं आहे, म्हणजे इनव्हॉइस, टॅक्स इनव्हॉइस आपल्याला या ठिकाणी तयार करायचं आहे. तर खालच्या बाजूला मी कर बीजक असं नाव टाकलेलं आहे पहा, आणि या कर बीजकामध्ये सुरुवातीला पुरवठादाराचं नाव आपल्याला त्या ठिकाणी टाकायचं आहे. आता पुरवठादाराचं नाव जे आहे ते आपण आपल्या मर्जीनुसार कोणतंही घेऊ शकतो. तर मी इथं लिहितो पहा, कर बीजक पुरवठादार म्हणजे ज्या दुकानातून त्या ग्राहकाने विकत घेतलेलं आहे त्या दुकानाचं नाव इथे येणार पहा. मी इथे घेतो पहा, सूर्या मोबाईल्स हे दुकानाचं नाव आहे. तुम्ही तुमच्या मर्जीनुसार कोणतंही नाव त्या ठिकाणी देऊ शकता, आणि त्याचा पत्ता तुम्ही कोणताही लिहू शकता. आता मी तर लिहितो पहा, 120 मेन रोड सोलापूर. त्यानंतर पिनकोड या ठिकाणी तुम्ही लिहायचं आहे 415-322, हा देखील अंदाजे घेतला तरी चालतो. आणि त्याच्या पुढं ते स्टेट म्हणजे राज्याचं नाव, म्हणजे महाराष्ट्र, इथं राज्याचं नाव महत्त्वाचं आहे पहा, महाराष्ट्र. ही झाली पुरवठादाराची माहिती. त्यामध्ये काय काय आलं पहा, नाव, पत्ता आणि राज्य. आता पुढे येईल GSTIN नंबर या ठिकाणी लिहायचं आहे पहा, इथे लिहायचं आहे GSTIN नंबर, म्हणजे GSTIN नंबर इंडेक्स नंबर आहे पहा, वस्तू व सेवा कराचा इंडेक्स नंबर, आणि तो नंबर 15 अंकाक्षरी असतो पहा. त्यामध्ये पहिले 2 जे अक्षर असतात ते महाराष्ट्राचे असतात, आणि महाराष्ट्राचा कोड आहे 27. त्यानंतर बाकीचे जे 10 अंक असतात, दुसरे 10 अंक, हे म्हणजे त्या व्यापाऱ्याचा पॅन नंबर असतो. आणि आपल्याला माहिती आहे पॅन नंबरमध्ये 6 अक्षरं आणि 4 अंक असतात. त्या ठिकाणी तुम्ही कुठली अक्षर घ्यायचे आहेत पहा, BCEFP, आणि कुठलेही 4 अंक घ्यायचे, 47, 25, आणि नंतर हे 10 अंक झाल्यानंतर पहा 1 2 3 4 5, नंतर एक अक्षर असतं पहा, इथे मी घेतो F, आणि नंतर 1, नंतर Z, आणि कुठलाही एक अंक 6. तर अशा पद्धतीने हे 15 अंकाक्षराचा हा GST कोड आपण तुम्ही अंदाजे या ठिकाणी लिहू शकता. त्यानंतर खालच्या बाजूला यायचं आहे
आपल्याला बिल क्रमांक टाकायचा आहे. बिल क्रमांक इथं बिल क्रमांक टाकायचा आहे. बिल क्रमांक कोणताही नंबर तुम्ही निवडायचा आहे. मी निवडतो 45 किंवा इथं निवडतो GST असं लिहितो. GST ऑब्लिक 45 मी GSTचं बिल आहे, वस्तू व सेवा कराचं बिल आहे हे आपल्याला समजून येते. आणि या ठिकाणी दिनांक टाकायचे. या बाजूला दिनांक ही तुम्ही तुमच्या मर्जीनुसार घेऊ शकता. मी इथे घेतो 10/9/2020. कोणतीही दिनांक तुम्ही तुमच्या मर्जीनुसार घेऊ शकता. तर अशा पद्धतीने हे पुरवठादाराचं नाव, पत्ता, त्याचं राज्य, GSTIN नंबर, बिल क्रमांक अंदाजे घ्यायचा आहे, दिनांक देखील अंदाजे घ्यायचे. मात्र ज्या बिलामध्ये जे वस्तू तुम्हाला त्यांनी दिलेल्या आहेत त्याच वस्तू आपण त्या ठिकाणी नोंदवायच्या आहेत. तर खालच्या बाजूला मी एक तक्ता आखला आहे पहा. आपला वेळ जाऊ नये म्हणून या ठिकाणी मी हा तक्ता आखून ठेवलेला आहे पहा. तर त्या तक्त्यामध्ये काय काय पहा. अनुक्रम क्रमांक, कोणकोणत्या वस्तू आहे त्याचे नंबर, किती वस्तू आहे, 2 वस्तू असतील, 1 2. त्या वस्तूचा HSN कोड त्यांनी दिलेला आहे, त्यांनी दिलेलाच घ्यायचा. वस्तूचा तपशील म्हणजे त्या वस्तूचं नाव, त्या वस्तूचा दर, किती नग घेतलेले आहेत त्याची संख्या, आणि दर आणि नग यांचा गुणाकार केल्यानंतर आपल्याला त्याची करपात्र किंमत मिळते. त्यानंतर GSTचा दर तुम्हाला दिलेला आहे 12% मोबाईल बॅटरीचा, आणि GSTचा दर 12% असेल तर CGSTचा दर हा 12च्या निम्मा असतो. म्हणजे ह्याचा दर 6%, GSTचा दर दिली 6%. आणि कर, तर ज्या करपात्र किमतीवर 6% जेवढी काय अमाऊंट होते तो कर काढायचा आहे. जेवढा CGSTचा कर असतो तेवढाच GSTचा कर त्या ठिकाणी असणार आहे. आणि पुन्हा करपात्र किंमत, CGSTचा कर, GSTचा कर ह्या तिघांची बेरीज करून आपल्याला एकूण किंमत काढायची. तशाच पद्धतीने आपल्याला कृती हेडफोनच्या बाबतीमध्ये अनुक्रम क्रमांक, HSN कोड, वस्तूचं नाव, दर, नग, करपात्र किंमत, त्याचा दर आहे 18%, त्याच्या निम्मा 9% येईल, इथं पण 9% येईल. आणि त्या करपात्र किमतीवर 9% दरानं तो आपल्याला कर काढायचा आहे. आणि तोच कर CGST जेवढा असतो तेवढाच GST असतो. आणि नंतर करपात्र किंमत, CGSTचा कर आणि GSTचा कर या तिघांची बेरीज करून आपल्याला एकूण किंमत काढायची. आणि नंतर ह्या दोघांची एकूण किंमत, म्हणजे त्या बिलाची एकूण किंमत आपण या ठिकाणी दोघांची बेरीज करून काढायची. तर सुरुवातीला आपण लिहूया अनुक्रम क्रमांक 1. अनुक्रम क्रमांक 1. आता पहिला आहे पहा मोबाईल बॅटरी. पहा मोबाईल बॅटरी इथं लिहितो मी. मोबाईल बॅटरी त्याचा HSN कोड तुम्हाला दिला आहे पहा 8507. इथं लिहितो मी 8507. दर त्यांनी घेतलेला आहे, 1 नग घेतलेला आहे, आणि त्याचा दर आहे 200 रुपये. एका बॅटरीचा दर आहे 200 रुपये. इथं लिहिते 200 रुपये. आणि आता करपात्र किंमत, तर 200 गुणिले 1 ह्या दोघांचा गुणाकार इथे येईल ना 200 रुपये. आणि या ठिकाणी GSTचा दर 12% आहे, 12ची निम्म 6, म्हणून या ठिकाणी CGSTचा दर येणार आहे 6%. इथं लिहितो बा मी 6%, आणि हा देखील 6%. आणि या 200 रुपयावर 6% कर आपण काढायचा आहे आणि तो इथं लिहायचा आहे. पुन्हा हा जेवढा कर तेवढाच GSTचा कर असतो. तर या ठिकाणी आपण लिहूया 200 रुपयावर 6%. खालच्या बाजूला आपण कच्चं काम करूया. इथं 200 रुपयावर 6% म्हणजे 200 गुणिले 6%. इथं येईल बरोबर 200 गुणिले 6/100. ह्या 200 एक छेद दिल्यानंतर हे 200 छेदाचे, हे 200 अंशाचे कट झाले, आपल्याला अंशाचा गुणाकार इथे 12, म्हणजे 200 रुपयावर 60% म्हणजे 12 रुपये. हा कर आला CGST. इथं लिहायचं आहे 12, आणि जेवढा CGST तेवढाच GST, हा देखील 12. आणि आता एकूण किंमत काढताना करपात्र किंमत
अधिक CGST अधिक HGST ह्या तिघांची तोंडी बेरीज करू आपण. 212 अधिक 12 24, म्हणजे इथे येईल 224. अशा पद्धतीने एक वस्तूचा आपण सर्व माहिती या ठिकाणी लिहिलेली आहे. त्याच पद्धतीने दुसरा जो वस्तू आहे ती म्हणजे आहे हेडफोन. हेडफोन इथे लिहितो हेडफोन. त्याचा HSN कोड त्यांनी दिलेला लिहायचा आहे. त्याचा HSN कोड आहे 8518. त्याचा HSN कोड आहे 8518. त्याचा दर आहे 750 रुपये. एक नग घेतलेला आहे. पहा लिहायचं आहे 750. एक नग घेतलेला आहे. ह्या दोघांचा गुणाकार म्हणजे त्याची करपात्र किंमत 750 गुणिले 1 म्हणजे 750. त्यानंतर GSTचा दर आहे 18%. आता ह्याच्या निम्म करायचं. 18चे निम्म 9 म्हणजे 9% GST असणार. इथं यायचं 9%. आणि GST देखील 9%च असणार. ज्याप्रमाणे आपण मोबाईल बॅटरीचा CGST काढला त्याचप्रमाणे आपल्याला हेडफोनचा देखील CGST आणि HGST काढायचा आहे. त्याचं करून आपण खालच्या बाजूला करूया. इथं आहे 750 रुपयावर 9% गुणिले 9%, म्हणजे इथे येईल 750 गुणिले 9/100. ह्याला छेद 1 देऊया आणि या ठिकाणी याला भाग घालूया. शून्याला शून्य गेले. आता इथं 5 भाग होतो. पहा 5 दुनी 10, 5 एके 5, 2 उरले, 5 5 25, राहिलं 15 गुणिले 9/2 आणि 15 9 135 छेद 2 आणि 135/2 म्हणजेच 2 के 2, 2 सक 12, 1 उरला, 2 सत्ती 14, दशांश चिन्ह 1 शून्य घेतलं आणि 2 पंच 10, म्हणजे 67 रुपये 50 पैसे हा आला कर CGST. इथं लिहायचं आहे 67.50. इथं लिहायचं आहे 67.50. इथं पण लिहायचं आहे 67.50, कारण जेवढा CGST तेवढा HGST. आणि नंतर आपण या ठिकाणी ह्या तिघांची बेरीज करायची. 750 इथं लिहितो बा मी 750. त्यानंतर 67.50 आणि 67.50 म्हणजे 135 आणि ह्यामध्ये 135 मिळवतो. 5 8 आणि 8 म्हणजे 885 ही त्याची एकूण किंमत आली. 885. नंतर ह्या दोघांची एकूण करायची, बिलाची टोटल करायची. 5 आणि 4 9, 8 आणि 2 10, हातचाला 1, 10 आणि 1 11 म्हणजे 1109 रुपये. आणि नंतर या ठिकाणी आपला जो CGST कर आलेला आहे ह्या कराची देखील आपल्याला इथे बेरीज करायची. ती बेरीज येते पहा 0.50 आणि 7 आणि 2 9 आणि 6 आणि 1 7 म्हणजे 79 रुपये 50 पैसे. आणि ह्या कराची मात्र आपल्या दराची बेरीज करायची गरज नाही आणि ह्याची देखील आपल्या बेरीज तेवढीच येणार म्हणजे 79.50. तर अशा पद्धतीने हे करबीजक तयार करत असताना पुरवठादाराचं नाव, पत्ता, राज्य, तारीख, इनव्हॉइस क्रमांक किंवा बिल क्रमांक हा आपण स्वतःच्या मर्जीनुसार घेऊन त्यांनी दिलेला जो तपशील आहे तो तपशील बरोबर वापरून अशा पद्धतीने तक्ता तुम्ही लक्षात ठेवायचा आहे. आणि त्यामध्ये दिलेल्या तपशीलनुसार त्याचं वर्णननुसार त्या किमती भरून त्या ठिकाणी अशा पद्धतीचं इनव्हॉइस किंवा बिल आपण त्या ठिकाणी तयार करायचं. आता पाहूया प्रश्न 7वा. त्यासारखाच आहे, थोडासा त्यांनी बदल केला आहे. पहा खाली दिलेल्या माहितीवरून एका व्यापाऱ्याचे दुसऱ्या व्यापाऱ्यासाठीचे मगाचं होतं व्यापारी ते ग्राहक, आता दिले एका व्यापाऱ्याचं दुसऱ्या व्यापाऱ्यासाठीचे म्हणजे B2B टॅक्स इनव्हॉइस तयार करा. त्यामध्ये तर सूचना दिली पाहिजे त्यांनी, नाव, पत्ता, तारीख तुमच्या पसंतीनुसार घ्या. आता त्यांनी फक्त दिलं पुरवठादार, त्याचं काय काय लिहायचं पहा, नाव, पत्ता,
राज्य, GSTIN नंबर, बिल क्रमांक आणि तारीख ही आपण आपल्या मर्जीनुसार घ्यायची. कोणतंही. प्राप्तकर्ता म्हणजे दुसरा व्यापारी, त्याचं नाव, पत्ता, राज्य आणि GSTIN नंबर हे देखील तुम्ही तुमच्या मर्जीनुसार किंवा पसंतीनुसार घ्यायचं आहे. त्यानंतर उदाहरण आहे पहा, वस्तूचा तपशील. त्यांनी कोणकोणत्या वस्तू त्या व्यापाऱ्याला विकलेल्या आहेत त्याची माहिती तुम्हाला दिलेली आहे. पेन्सिल बॉक्स, पहिली वस्तू पेन्सिल बॉक्स, 100 नग घेतले आहेत पहा, बॉक्सचे 100 नग. त्या पेन्सिलचा बॉक्सचा HSN कोड आहे HSN 3924. त्याचा दर आहे म्हणजे एका बॉक्सची किंमत 20 रुपये आहे आणि त्या पेन्सिलवर असणारा GST हा 12%. GST 12% म्हणजे GST 6% आणि CGST 6%. दुसरी वस्तू आहे जिग सॉ पझल्स. त्याचे 50 नग विकत घेतलेले आहेत. त्यानंतर त्याचा HSN कोड आहे 9503. दर आहे 100 रुपये. एका पझलची किंमत 100 रुपये आहे. 100 रुपये दराचे 50 जिगसॉ पझल्स त्यांनी विकलेले आहेत आणि त्याचा GSTचा दर हा देखील 12%चा आहे. आणि या माहितीवरून तुम्हाला व्यापारी टू व्यापारी असं कर बीजक आपल्या या ठिकाणी तयार करायचं आहे. तर या ठिकाणी सुरुवातीला लिहायचं आहे पहा, पुरवठादाराचे नाव. पहा सुरुवातीला काय लिहायचं आहे, पुरवठादाराचं नाव. सुरुवातीला लिहायचं आहे पुरवठादार. पुरवठादार आणि त्याचं नाव तुम्ही तुमच्या मर्जीनुसार घ्यायचं आहे. मी इथे घेतो अरिहंत सेल्स. अरिहंत सेल्स हे त्या दुकानाचं नाव आहे. अरिहंत सेल्स होलसेलर आहे हा. आणि त्याचा पत्ता आपण तुमच्या मर्जीनुसार घ्यायचा आहे. मी इथे घेतो 54 भवानी पेठ. भवानी पेठ सोलापूर. सोलापूर. त्यानंतर पिनकोड द्यायचा आहे 454 325 आणि राज्य मात्र या ठिकाणी लिहायला विसरायचं नाही, महाराष्ट्र. कारण राज्यानुसार हा GSTIN नंबर आहे तो राज्यानुसार बदलत असतो. त्यानंतर प्राप्तकर्ता किंवा या ठिकाणी या पुरवठादाराचा GSTIN नंबर या ठिकाणी लिहायचा आहे पहा. GSTIN नंबर. GSTIN नंबर मग असं सांगितल्याप्रमाणे GSTIN नंबरमध्ये 15 अंक अक्षर असतात. पहिले 2 अक्षर हे त्या राज्याचा कोड असतो, म्हणजे महाराष्ट्र राज्याचा कोड आहे 27. पुढले 10 अंकाक्षर पुढले 10 अंकाक्षर हे पॅन नंबर असतो त्या व्यापाऱ्याचा. आणि पॅन नंबरमध्ये 6 अक्षरं आणि 4 अंक असतात. इथे लिहितो बा मी APDMC 2215C आणि नंतर 1 कुठलं 1 कंपल्सरी घ्यायचं, झेड पण कंपल्सरी घ्यायचं. मात्र पुढला अंक तुम्ही कोणताही घेऊ शकता 4. तर हा GSTIN नंबर अशा पद्धतीने तुम्ही लिहायचं. त्यानंतर खालच्या बाजूला आता प्राप्तकर्ता. प्राप्तकर्ताची माहिती देखील या पद्धतीने लिहायची आहे. इथे लिहूया प्राप्तकर्ता. प्राप्तकर्ता हा पण दुसरा व्यापारीच आहे पहा. प्राप्तकर्ता तर ह्याचं नाव लिहायचं आहे मयुरी स्टेशनरी किंवा मयुरी स्टेशनर्स. मयुरी स्टेशनर्स याचं नाव तुम्ही कोणतं घेऊ शकता, मयुरी स्टेशनर्स. त्यानंतर मी त्याचा पत्ता लिहितो बा 76 मेन रोड. 76 मेन रोड बार्शी. 76 मेन रोड बार्शी. इथं पिनकोड लिहायचा आहे 413 401 आणि राज्य लिहायचे महाराष्ट्र. आणि ज्याप्रमाणे तुम्ही पुरवठादाराचा GSTIN नंबर लिहिला आहे त्याच पद्धतीने याचा देखील GSTIN नंबर इथे नोंद करायचा आहे. इथे लिहायचं आहे GSTIN
आणि तो देखील कोणताही लिहिलं चालेल, कोणताही म्हणजे त्या फॉर्मॅटमध्ये पाहिजे शक्यतो. 27 महाराष्ट्राचा कोड, पॅन नंबर 10 अंकी 10 अंक अक्षर इथे लिहिते BMPTY 3211T आणि 1 कंपल्सरी, झेड पण कंपल्सरी लिहायचं आहे आणि पुढं कोणताही अंक लिहायचा आहे 5. तर अशा पद्धतीने हा GSTN नंबर झाला. आणि आता खालच्या बाजूला यायचं आहे बिल क्रमांक. इथे मी लिहितो बिल क्रमांक तो देखील घ्यायचा आहे. GST 105 आणि या ठिकाणी दिनांक लिहायचे 18/7/2020. कोणती घ्यायची दिनांक 18/7/2020. तर अशा पद्धतीने ही माहिती पूर्ण झाल्यानंतर पुरवठादाराचं नाव, पत्ता, GSTN नंबर, प्राप्तकर्त्याचं नाव, पत्ता, GSTN नंबर, बिल क्रमांक, दिनांक ह्या आपण आपल्या मर्जीनुसार घेतल्यानंतर वस्तूचा तपशील जो आहे तो त्यांनी दिलेला आहे या ठिकाणी आपण या तक्त्यामध्ये नोंदवायचा आहे. तर आपला वेळ वाचवा यासाठी मी हा तक्ता तयार करून ठेवलेला आहे. पहा या ठिकाणी या किमती आपण भरायच्या आहेत. पहिली किंमत आहे अनुक्रम क्रमांक 1. तर पहिली वस्तू आहे आपली ती म्हणजे पेन्सिल बॉक्स. इथे लिहितो पेन्सिल बॉक्स आणि त्याचा HSN कोड त्यांनी दिलेला आहे. पहा तो आहे 3924. इथे मी लिहितो 3924 आणि नग आहेत 100 आणि दर आहे 20 रुपये. पहा नग 100, दर आहेत 20 रुपये एका बॉक्सची आणि ह्या दोघांचा गुणाकार म्हणजे करपात्र किंमत येते. पहा 20 × 100 म्हणजे तोंडी गुणाकार 2000 आणि या ठिकाणी GSTचा दर हा 12%. मित्र याचं आहे 12%. GST 12% म्हणजे CGST त्याच्या निम्मा, 12चे निम्म 6%. इथं देखील 6%. हा आहे दर, हा आहे कर. तर कर काढत असताना ह्या कर पात्र किमतीवर 60% काढायचं आहे. मग जसं आपण गणन केलं होतं तसं खालच्या बाजूला आपण इथं गणन करूया. 2000 गुणुले 6%. इथे येईल 2000 गुणुले 6/100. 2 शून्य 2 शून्य गेले आणि इथं 20 गुणुले 6 म्हणजे इथे येईल 120 रुपये. हा आला CGST. जेवढा CGST तेवढाच HGST. इथे येईल 120 रुपये. इथं पण येणार 120 रुपये. आणि नंतर या 2000ची करपात्र किमतीची आणि या दोन्ही कराची बेरीज करायची. ही इथे 2000 अधिक 120 अधिक 120 म्हणजे 2240. इथे 2240 हे झालं पहिल्या वस्तूचा तपशील, त्याचे दर, नग, करपात्र किंमत, CGST HGST ह्या बिलामध्ये आपण नोंद करायची आहे. त्यानंतर दुसरी वस्तू आहे ती म्हणजे जिगसॉ पझल्स. घ्यायचे जिगसॉ पझल्स. त्याचा HSN कोड त्यांनी दिलेला लिहायचा आहे. तो आहे 9503. दिलायचा आहे 9503. दर आहेत, त्याचा दर आहे 100 रुपये आणि नग आहेत 50. दर 100 नग आहेत 50 आणि याची किंमत येते 100 गुणिले 50 म्हणजे 5000 आणि त्याचा दर देखील सारखाच आहे, तो म्हणजे 12%. इथे येईल 12%. तर 12%चं निम्म म्हणजे 6%.
6% CGST आणि 6% AGST. आणि आता कर काढायचा आहे. 5,000 रुपयावर खालच्या बाजूला यायचं आहे. 5,000 रुपयावर 6% म्हणजेच 5,000 गुणिले 6/100 छेद एक द्यायचा. छेदाचे 2 शून्य, अंशाचे 2 शून्य कमी करायचे. 50 गुणिले 6 म्हणजे ते येईल 300. म्हणजे CGST हा आला 300 आणि जेवढा CGST तेवढाच HGST म्हणजे हा पण देखील 300. आणि नंतर करपात्र किंमत हा CGST आणि ह्या HGSTची तोंडी बेरीज केल्यानंतर 5,000 अधिक 600 म्हणजे इथे येईल 5,600. आणि नंतर ह्या दोन वस्तूची एकूण करायचे 0, 4, 8 आणि 7, 7,840 रुपये. त्यानंतर ह्या करायचे आपल्याला बेरीज करायचे. इथं 120 अधिक 300 म्हणजे 420. ह्या दराची बेरीज करायची गरज नाही, इथं डॅश करायचं आणि इथं येईल 300 अधिक 120 म्हणजे पुन्हा इथं 420 येईल. आणि इथं हे एकूण आपण काढली कोणाची कराची CGSTची एकूण काढली, HGSTची एकूण काढली आणि ह्याची एकूण काढली. तर अशा पद्धतीने दिलेल्या माहितीनुसार अशा पद्धतीने तक्ता आखून आपल्याला त्या करबीजक व्यापारी टू व्यापारी आणि व्यापारी ते ग्राहक अशा पद्धतीचं करबीजक आपल्या या ठिकाणी तयार करायचं.